अमेरिका इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे जळगावच्या बाजारात सोने चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होताना बघायला मिळत आहे. जळगावच्या बाजारात आज सोने 4,000 रुपयाची घसरण झाली आहे, तर चांदीत 10,000 रुपयाची घसरण झालेली आहे. अमेरिकन आणि इराणमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचप्रमाणे कच्च्या तेलाकडे गुंतवणूकदार वळलेले आहे. रुपयाच्या तुलनेत डॉलर हा कुठेतरी मजबूत झाल्याने सातत्याने सोने चांदीच्या दरात चढ उतार होताना बघायला मिळत आहे. या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत सुवर्ण व्यावसायिक गिरीश डेरे आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, काय सांगणार, जळगावच्या बाजारात सातत्याने सोने चांदीमध्ये चढ उतार होताना बघायला मिळत आहे. युद्धजन्य परिस्थितीचा कुठेतरी परिणाम जळगावच्या सुवर्ण नगरीवर झालेला आहे. आज पुन्हा 4,000 सोन्याची घसरण झालेली आहे, 4,000 रुपयांनी, आणि चांदीची 10,000 रुपयांनी घसरण झाली आहे. काय कारण आहे? प्रमुख कारण जर बघितलं तर डॉलरच्या निर्देशांकात वाढ झालेली आहे. प्रामुख्याने कच्च्या तेलाच्या जो भावाचा फरक आहे, प्रभाव जो आहे तो सोन्यावरती पडतोय, आणि फेडरल रिझर्व्हचे जे काही धोरण आहे त्या सर्व गोष्टींचा इफेक्ट सध्या सोन्याच्या दरांवरती पडत आहे. या आठवड्यात जर बघितलं तर सोन्याचा दर आजचा सर्वात कमी दर आपला मानला जातो. आज प्रामुख्याने विचार केला तर कालच्यापेक्षा 4,000 रुपये सोनं आणि 10,000 रुपये चांदीचा दर कमी आहेत. आजचे भाव काय आहेत? 1,51,000 रुपये वीज जीएसटी सोन्याचा दर आहे आणि 2,40,000 रुपये वीज जीएसटी चांदीचा दर आहे. सातत्याने ही घसरण होताना बघाव्यास मिळत आहे. ग्राहक देखील संभ्रमावस्थेत आहे. मागच्या काळात विचार केला तर 2 लाखाच्या टप्प्यापर्यंत सोनं गेलं होतं, मात्र अचानक सोनं हे आता रिव्हर्स आलेलं आहे. ग्राहकांसाठी आता सोनं खरेदी करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का? अगदीच कुठलीही वेळी योग्यच असते. कधीही सोनं घेतलं, जरी आपण मागे जरी पूर्वी जरी बघितलं तर मागच्या वर्षीच याच तारखेला काय सोन्याचा दर होता, आजचा सोन्याचा दर काय, सोन्याने ज्या पद्धतीने आपल्याला रिटर्न्स दिलेले आहे, तर त्याचा विचार केला, त्या अनुषंगाने केला तर सोन्याची इन्व्हेस्टमेंट ही चांगलीच आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना असंच सांगतो, गरजेनुसार थोडं 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 सोनं अकोमुलेट करत चला, की आपल्याला नक्कीच त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीचा परतावा मिळेल. रुपयाच्या तुलनेत कुठेतरी डॉलर हा मजबूत झालेला आहे. गुंतवणूकदार आता कच्च्या तेलाकडे वळू लागलेले, मात्र कुठेतरी आता आणखी सोन्याचे भाव कमी होऊ शकतात का? असं सांगता येणार नाही, कारण की आंतरराष्ट्रीय मार्केट आहे. परंतु आता सध्या तरी कमी झालेला आहे, आणि त्याचा कमी झालेला सोन्याच्या भावाचा फायदा सध्या ग्राहक घेत आहे. नक्कीच सातत्याने सोने चांदीच्या दरात घसरण होताना बघावयास मिळत आहे. जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आमच्यासोबत काही ग्राहक जोडलेले आहे. आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात. ताई, काय सांगणार, जळगावच्या बाजारात सातत्याने सोने चांदीमध्ये घसरण होताना बघावयास मिळत आहे. आज सोन्यात 4,000 रुपयाची तर चांदीत 10,000 रुपयाची घसरण झाली आहे. हे ग्राहकांसाठी आनंददायी बाब आहे. काय सांगणार? हो, नक्कीच आनंदाची बाब आहे. त्यामुळे आम्ही सोनं खरेदी करण्यासाठी आलोय. तर आधीचे भाव बघितले तर आजच्या भावामध्ये बराच फरक आहे. त्याच्यामुळे आम्ही चांगलं, म्हणजे आनंद वाटतोय आम्हाला. परवडतंय का आता सोनं घेणं? परवडतं तर आहे आधीपेक्षा, पण इतकंही नाही कमी झालं अजून. तर ठीक आहे. काय अपेक्षा व्यक्त करणार तरी पण? म्हणजे ग्राहकांना अजून थोडं भाव कमी झाला तर बरोबर असेल आमच्यासाठी अजून सोनं खरेदी करण्यासाठी. नक्कीच जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोने चांदीच्या दरात जवळपास सोन्यात 4,000 रुपयाची तर चांदीत 10,000 रुपयाची घसरण या ठिकाणी झालेली आहे. ग्राहकांमध्ये मात्र कुठेतरी घसरण झाल्यामुळे आनंददायी वातावरण जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र, जळगाव.